ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे। खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे। प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागण्यात आलेली होती आणि यातील 1 कोटीची रक्कम स्वीकारताना या महिलेला अटक झाली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे। तर जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी जयकुमार गोरे यांच्याकडे 3 कोटींची खंडणी मागितलेली होती आणि यातील 1 कोटी स्वीकारताना तिला सातारा गुन्हे शाखेने रंगेहात पकडले, तिला अटक करण्यात आली आहे। दरम्यान जयकुमार गोरे यावर सध्या बोलणार नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांना तपास करू द्या, यातून आणखी काही माहिती समोर आल्यानंतर ते बोलणार आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून समोर आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, या महिलेला अटक करण्यात आलेली आहे, मात्र अजूनही जयकुमार गोरे यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये। त्यांचं म्हणणं पोलीस तपासामध्ये जी काही माहिती समोर येईल त्यानंतर आपण बोलणार आहोत। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, ते कारण याबाबत त्यांच्याकडे या महिलेनी जी काही खंडणीची मागणी आहे 3 कोटीची, ती मागणी केलेली होती आणि त्यानंतर ही 1 कोटी रुपये आज एका ठिकाणी देताना या महिलेला साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे आणि एकूण आता त्या महिलेच्या समोरच या पैशाची मोजदाद करतानाचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। जे पैसे 1 कोटी त्या महिलेला देऊ केले जात होते त्या पैशाची मोजदाद आता करण्यात आलेली आहे आणि आता हे सर्व पुरावे घेऊन काही वेळात ह्या महिलेला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढची कारवाई होऊ शकते। कारण नेमकं आता तिला ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली नाहीये। त्यामुळे कोर्टात ज्यावेळी हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढचा आदेश कोर्ट काय देत आहे यानंतर मला वाटतंय मंत्री जयकुमार गोरे बोलू शकतात। आता अजून देखील पोलीस प्रमुखांनी सुद्धा या संदर्भात कोणती प्रतिक्रिया अजून दिलेली नाहीये। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।